नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये। तर दक्षिण पुण्यातील कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी आता पुणे महापालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत। त्यानुसार कात्रज चौकातील 40 गुंठे जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे। त्या जागेच्या भूसंपादनापोटी 21,57,60,000 रुपये मोबदला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे। तर याच प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती आपण या नव्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, कात्रज चौकात होणाऱ्या या प्रकल्पाच्या प्रस्तावाला शुक्रवारी दिनांक 14 रोजी मंजुरी देण्यात आली आहे। ही जागा ताब्यात आल्यानंतर कात्रज चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे। सध्या हा रस्ता फक्त 32 मीटरचा असून हा 84 मीटरपर्यंत रुंदीकरणाचा निर्णय घेतला आहे। या 4 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 2,88,000 चौरस मीटर जागा आवश्यक आहे। त्यापैकी 58,000 चौरस मीटर जागेवर रस्ता आहे, तर 66,000 चौरस मीटर जागा ताब्यात आली आहे। अजून 1,28,000 चौरस मीटर जागेचे भूसंपादन आवश्यक होते, परंतु कात्रजच्या मुख्य चौकात सर्वे नंबर 1/2 ही जागा संजय गुगळे यांच्या मालकीची आहे। शहराच्या 1987च्या विकास आराखड्यानुसार 30 मीटर डीपी रोड आणि पार्कसाठी 6,200 चौरस मीटर जागा बाधित होती। त्यानंतर 2017च्या विकास आराखड्यात हा रस्ता 30 मीटरऐवजी 60 मीटरचा करण्यात आला। कात्रज कोंढवा रस्ता आणि पुणे सातारा रस्ता या दोन्ही रस्त्यांच्या मध्ये ही जागा बाधित होत आहे। या जागेबाबत संजय गुगळे उच्च न्यायालयात गेले होते। न्यायालयाने त्यांना मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे कात्रज चौकातील संजय गुगळे यांची जागा 2013च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार संपादित करण्यात येणार आहे। या जागेच्या भूसंपादनासाठी पालिकेच्या पतविभागाकडे निधी उपलब्ध नाही, त्यामुळे या भूसंपादनासाठी लागणारे 21,57,60,000 रुपये वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला होता। त्याला शुक्रवार दिनांक 14च्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। ही जागा ताब्यात आल्यानंतर वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या पिलरसाठी जागा लागणार आहे। जागा ताब्यात नसल्याने रखडलेले पुलाचे कामही जागा ताब्यात आल्यानंतर मार्गी लागणार आहे। तर आता आपण जाणून घेऊयात की हे काम कसे होणार आहे। तर या कामामध्ये या रस्त्याची लांबी एकूण 3.5 किलोमीटर असणार आहे। तर या बांधकामासाठी 200 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे। आता 84 मीटरऐवजी 50 मीटर रुंदीचा हा रस्ता असणार आहे। 36 मीटरचा मुख्य रस्ता असून दोन्ही बाजूला 7.5 मीटरचा सर्व्हिस रोड असणार आहे। त्याचबरोबर सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग, सेवा वाहिन्यांसाठी डकचे काम सध्या रद्द करण्यात आले आहे व याचे आत्तापर्यंत फक्त 28% काम पूर्ण झाले आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।